मित्रांनो, पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये तुम्ही 5 ते 7 गुण हे फक्त म्हणींद्वारे मिळवू शकता. 5 ते 7 गुण तुम्हाला फक्त म्हणींद्वारे प्राप्त करू शकतात. पण अनेक विद्यार्थी इथेच मार्क गमावतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 100 महत्त्वाच्या म्हणी आणि त्यांचे सोपे अर्थ, जे थेट परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जातात. मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी, सरळ सेवा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अभ्यास साहित्य मिळत असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरती परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात जाणाऱ्या 100 महत्त्वाच्या म्हणी आणि त्यांचे सोपे अर्थ. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला 5 अशा महत्त्वाच्या म्हणी सांगणार आहे ज्या तुम्हाला थेट परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे. आणि व्हिडिओ पाहताना तुमची आवडती म्हण कोणती ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि रोजच्या तुमच्या सरावासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका. चला तर सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. पहा, पहिली म्हण आहे अति तिथे माती. या म्हणीचा अर्थ होतो कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2. अर्थ आहे अपेक्षेपेक्षा जास्त लाभ होणे. पुढील म्हण आहे उंटाच्या तोंडात जिरे. याचा अर्थ होतो गरजेपेक्षा खूपच कमी. पुढची म्हण आहे घरचा आहेर बाहेरचा शेर. घरात कमी किंमत आणि बाहेर जास्त मान असा त्याचा अर्थ होतो. पुढील म्हण आहे जशी करणी तशी भरणी. या म्हणीचा अर्थ होतो कर्मानुसार फळ मिळणे. त्यानंतर पुढची म्हण आहे नाचता येईना अंगण वाकडे. या म्हणीचा अर्थ होतो स्वतःची चूक दुसऱ्यावर ढकलणे. पुढची म्हण आहे पाण्यात राहून मगराशी वैर. त्याचा अर्थ आहे शक्तिशाली व्यक्तीशी उगाच शत्रुत्व. थेंबे थेंबे तळे साचे. या म्हणीचा अर्थ होतो थोड्या थोड्याने मोठी गोष्ट तयार होते. पुढची म्हण आहे चोराच्या उलट्या बोंबा. या म्हणीचा अर्थ होतो दोषीच आरडाओरड करतो. त्यानंतर पुढची म्हण आहे आडला हरी गाढवाचे पाय धरी. या म्हणीचा अर्थ होतो अडचणीत कुणाचीही मदत घ्यावी लागते. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण अतिशय महत्त्वाच्या म्हणी या ठिकाणी पाहत आहोत. तुम्हाला पोलीस भरतीमध्ये डायरेक्ट प्रश्न या म्हणींवर विचारला जाऊ शकतो. पुढची म्हण आहे दिसतं तसं नसतं. याचा अर्थ होतो बाह्य रूपावर विश्वास ठेवू नये. एकीचे बळ 23ची ताकद म्हणजेच एकजुटीची शक्ती असते. पुढची म्हण आहे हातचे सोडून पळत्याच्या पाठी. या म्हणीचा अर्थ होतो खात्रीचे सोडून अनिश्चित मागे लागणे. त्यानंतर सापही मरेल आणि काठीही तुटणार नाही. या म्हणीचा अर्थ होतो दोन्ही बाजूने सांभाळणे. त्यानंतर पुढची म्हण आहे दुधाने तोंड पोळले की ताक फुंकून पितात. या म्हणीचा अर्थ आहे अनुभवाने सावध होणे. त्यानंतर पहा, पुढची म्हण आहे जसा देश तसा वेश. याचा अर्थ होतो परिस्थितीनुसार वागावे. पुढची म्हण आहे आगीमध्ये तेल ओतणे. या म्हणीचा अर्थ होतो भांडण वाढवणे. त्यानंतर पहा नाव मोठे लक्षण खोटे. याचा अर्थ होतो प्रसिद्धी जास्त पण गुणवत्ता कमी. त्यानंतर पुढची म्हण आहे आधी लगीन कोंढाण्याचे. या म्हणीचा अर्थ होतो महत्त्वाचे काम आधी करणे. पुढची म्हण आहे काठीने मारल्यावर साप मरत नाही. या म्हणीचा अर्थ आहे चुकीच्या उपायाने उपयोग नाही. मित्रांनो, तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे द ऑफिसर्स जंक्शन या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ही PDF भेटून जाईल. त्यानंतर पहा, पुढील म्हण आहे बुडत्याला काठीचा आधार. म्हणजेच अडचणीत छोटी मदत ही मोठी वाटते. पुढची म्हण आहे घरचे भांडण बाहेर सांगू नये. या म्हणीचा अर्थ आहे आपले वाद गुप्त ठेवावेत. त्यानंतर पुढची म्हण आहे सोन्याहून पिवळे. या म्हणीचा अर्थ होतो अपेक्षेपेक्षा अधिक चांगले. पुढील म्हण आहे हात धुवून मागे लागणे म्हणजे हट्टाने त्रास देणे. त्यानंतर पुढील म्हण आहे दूरचे डोंगर साजरे. या म्हणीचा अर्थ होतो दूरची गोष्ट आकर्षक वाटते. त्यानंतर पुढील म्हण आहे अतिशहाणपणा घातक. या म्हणीचा अर्थ होतो जास्त हुशारी नुकसानकारक. त्यानंतर पुढील म्हण आहे जळत्या घरात काडी टाकणे. या म्हणीचा अर्थ आहे संकट वाढवणे. त्यानंतर पुढची म्हण आहे उगाचच बाऊ करणे. या म्हणीचा अर्थ होतो छोट्या गोष्टीचा मोठा गाजावाजा.
पुढील म्हण आहे कष्टाशिवाय फळ नाही. या म्हणीचा अर्थ होतो मेहनतीशिवाय यश नाही. त्यानंतर डोळ्यात तेल घालून पाहणे म्हणजे खूप काळजीपूर्वक पाहणे. मित्रांनो, आपण 100 म्हणी या पोलीस भरतीसाठी फटाफट रिव्हिजन त्याचं पाहत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व म्हणी या अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत. आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतर पुढील म्हण आहे घाईचे काम सैतानाचे म्हणजे घाईत चुका होतात. पुढील म्हण आहे आंधळ्याच्या गावी आरसा विकणे म्हणजे निरुपयोगी गोष्ट विकणे. पुढील म्हण आहे कोल्ह्याला द्राक्षे आंबट. याचा अर्थ होतो न मिळालेल्या गोष्टीची निंदा करणे. नाचता येईना अंगण वाकडे म्हणजे स्वतःची चूक दुसऱ्यावर टाकणे. पुढची म्हण आहे एका हाताने टाळी वाजत नाही. याचा अर्थ होतो दोन्ही बाजूंची चूक असते. त्यानंतर पहा पुढचा म्हण आहे घरचा जोगी जोगडा. या म्हणीचा अर्थ होतो आपल्याला आपल्या माणसांची किंमत नाही. त्यानंतर पुढची म्हण आहे बैल गेला आणि झोपा केला. याचा अर्थ होतो नुकसान झाल्यावर शहाणपण दाखवणे. त्यानंतर पुढील म्हण आहे पळता भुई थोडी म्हणजे खूप घाईने पळणे. पुढील म्हण आहे जशा राजा तशी प्रजा. याचा अर्थ होतो नेत्याप्रमाणे लोक वागतात. त्यानंतर पुढची म्हण आहे कुत्र्याच्या शेपटीसारखे. त्याचा अर्थ होतो कधीही न सुधारणारे म्हणजेच कुत्र्याच्या शेपटीसारखा. त्यानंतर पुढील म्हण आहे चोर पळाला की शहाणपण आले. चोर पळाला की शहाणपण आले म्हणजे उशिरा समजणे. पुढील म्हण आहे नाही रे दारी कुत्रा भारी. नाही रे दारी कुत्री भारी म्हणजे स्वतःकडे नसूनही दिखावा करणे. त्यानंतर पुढची म्हण आहे अंगावर येणे. अंगावर येणे म्हणजे भांडणाला तयार होणे. त्यानंतर पहा पुढची म्हण आहे हाताला आखडता घेणे. हात आखडता घेणे म्हणजे मदत न करणे. पुढची म्हण आहे एक ना धड भाराभर चिंध्या म्हणजेच अनेक कामे पण एकही नीट नाही. अनेक कामे करणे पण एकही काम नीट न करणे म्हणजेच भाराभर चिंध्या. पोटात काळजी असणे म्हणजे चिंता असणे. खिस्सा रिकामा असणे म्हणजे पैसे नसणे. उंदराला मांजर साक्षी. या म्हणीचा अर्थ होतो चुकीच्या व्यक्तीकडून न्याय मागणे. मित्रांनो, ही म्हण आपल्याला डायरेक्ट परीक्षेत येऊ शकते. महत्त्वाची म्हण आहे. तुम्ही जर पुढची म्हण आहे दिव्याखाली अंधार म्हणजेच जवळच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे. आकाशाला गवसणी घालणे. या म्हणीचा अर्थ होतो मोठी कामगिरी करणे. त्यानंतर अंगात येणे. या म्हणीचा अर्थ होतो राग येणे. हात टेकणे. या म्हणीचा अर्थ होतो हार मानणे. त्यानंतर डोळ्यात पाणी येणे. या म्हणीचा अर्थ होतो दुःख होणे. पुढील म्हण आहे कानावर येणे. या म्हणीचा अर्थ होतो बातमी समजणे. पुढील म्हण आहे मनात आणणे. मनात आणणे म्हणजे ठरवणे. मित्रांनो, सर्व म्हणी या आपण अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा. त्यानंतर पुढील म्हण आहे हात धुवून पाठी लागणे म्हणजे हट्टाने मागे लागणे. पायावर धोंडा पडणे म्हणजे स्वतःचं नुकसान करणे. घरोघरी मातीच्या चुली. याचा अर्थ होतो प्रत्येक घरात समस्या असतात. तोंडाला पाने पुसणे. या म्हणीचा अर्थ होतो निराशा होणे. डोळ्यात धूळफेक करणे म्हणजे फसवणे असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढची म्हण आहे मनाला चटका लागणे. मनाला चटका लागणे म्हणजेच दुखावले जाणे. पुढची म्हण आहे नाक खुपसणे. या म्हणीचा अर्थ होतो विनाकारण हस्तक्षेप करणे. पुढची म्हण आहे हातावर तुरी देणे. हातावर तुरी देणे म्हणजे दुर्लक्ष करणे. त्यानंतर पुढची म्हण आहे तोंडाला कुलूप लावणे म्हणजेच गप्प बसणे असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर कान पिळणे. कान पिळणे या म्हणीचा अर्थ होतो शिक्षा करणे. त्यानंतर डोळे दिपणे. डोळे दिपणे या म्हणीचा अर्थ होतो आश्चर्यचकित होणे. हात आखडणे या म्हणीचा अर्थ होतो मदत कमी करणे. जिभेवर साखर असणे या म्हणीचा अर्थ आहे गोड बोलणे. पहा, जिभेवर साखर असणे म्हणजेच गोड बोलणे. पुढील म्हण आहे पाय घसरला किंवा पाय घसरणे म्हणजेच चूक झाली असा त्याचा अर्थ होतो. पुढचा म्हण आहे मनात शंका येणे.
म्हणजे संशय निर्माण होणे, मनात शंका येणे म्हणजे संशय निर्माण होणे. पुढची म्हण आहे डोक्यावर बसवणे. डोक्यावर बसवणे म्हणजे जास्त लाड करणे. पुढची म्हण आहे कानाडोळा करणे. कानाडोळा करणे म्हणजेच दुर्लक्ष करणे. त्यानंतर पुढची म्हण आहे पोटात दुखणे. पोटात दुखणे म्हणजे मत्सर करणे. मत्सर करणे म्हणजे काय? हेवा वाटणे. हेवा वाटणे असा देखील त्याचा अर्थ होतो. पुढचा म्हण आहे मनात राग धरणे म्हणजे काय? द्वेष ठेवणे. मनात राग धरणे म्हणजे द्वेष ठेवणे. पुढची म्हण आहे हात झटकणे. हात झटकणे म्हणजे जबाबदारी टाळणे. त्यानंतर पुढील म्हण आहे नाक मुरडणे. नाक मुरडणे म्हणजे काय? नावड दाखवणे. नावड दाखवणे म्हणजे काय? जी गोष्ट आपल्याला आवडत नाही तिचं नाक मुरडणे म्हणजे तिच्याशी नावड दाखवणे, आपल्याला आवड नाही असं दाखवणे. पुढची म्हण आहे तोंडाला फेस येणे. तोंडाला फेस येणे म्हणजे काय? खूप राग येणे. त्यानंतर पुढची म्हण आहे डोळ्यात तेल घालून पाहणे म्हणजे काय? दक्षता घेणे. पहा, डोळ्यात तेल घालून पाहणे म्हणजे काय? दक्षता घेणे. पुढची म्हण आहे पोटात गोळा येणे. पोटात गोळा येणे म्हणजे काय? भीती वाटणे. त्यानंतर पुढची म्हण आहे हातावर पोट असणे. हातावर पोट असणे म्हणजे काय? रोजंदारीवर जगणे. त्यानंतर पुढील म्हण आहे कान भरवणे म्हणजेच चुकीची माहिती देणे. मित्रांनो, आपण पाहत आहोत 100 महत्त्वाच्या म्हणी. या म्हणी तुम्हाला सरळ सरळ परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. याच म्हणींमुळे तुम्हाला 5 ते 7 मार्क हे तुमचे परीक्षेत तुम्ही मिळवू शकता. त्यामुळे खूप महत्त्वाच्या म्हणी असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या सर्व लिंक एक वेळेस चेक करा. पुढचा प्रश्न आहे तोंडसुख घेणे. तोंडसुख घेणे म्हणजे रागाने बोलणे. पुढचा आहे डोळ्यात भरणे. डोळ्यात भरणे म्हणजे काय? आवडणे. आवडणे. पहा, एखाद्या व्यक्तीला पाहिल्यानंतर ती लगेच काय होते? आपल्या डोळ्यात भरते. डोळ्यात भरते म्हणजेच काय? ती आपल्याला आवडते म्हणजेच त्याला काय म्हणतात? डोळ्यात भरणे. पुढची म्हण आहे मन भरून येणे. मन भरून येणे म्हणजे भावुक होणे. त्यानंतर पुढची म्हण आहे हातचे राखून ठेवणे म्हणजेच सावधपणे वागणे. सावधपणे वागणे. त्यानंतर पुढील म्हण आहे पाय रोवणे. पाय रोवणे म्हणजे ठाम उभे राहणे. त्यानंतर आहे डोळे उघडणे. डोळे उघडणे म्हणजे जाणीव होणे. मित्रांनो, आपलं चॅनल आहे द ऑफिसर्स जंक्शन. त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या PDF साठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तिथे तुम्हाला सर्व प्रकारच्या PDF या मिळतील. आणि आपल्या चॅनलचं नाव आहे द ऑफिसर्स जंक्शन. ऑफिसर्स जंक्शन. पुढची म्हण आहे मन विचलित होणे. मन विचलित होणे म्हणजे अस्थिर होणे. त्यानंतर पुढील म्हण आहे तोंड बंद ठेवणे. तोंड बंद ठेवणे म्हणजे गुप्तता राखणे. पुढची म्हण आहे हाताशी येणे म्हणजेच सहज उपलब्ध होणे असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पहा, पुढची म्हण आहे नाकावर टिचून बोलणे. नाकावर टिचून बोलणे याचा अर्थ होतो स्पष्टपणे बोलणे. त्यानंतर पुढची म्हण आहे डोळे झाक करणे म्हणजे काय? मुद्दाम दुर्लक्ष करणे. पुढची म्हण आहे मनापासून करणे. मनापासून करणे म्हणजे काय? प्रामाणिकपणे करणे. त्यानंतर पहा हातभार लावणे. हातभार लावणे या म्हणीचा अर्थ होतो मदत करणे. पुढील म्हण आहे तोंड वर करणे. तोंड वर करणे म्हणजे अपेक्षा वाढवणे. मित्रांनो, तुम्हाला आवडलेली म्हण कोणती आहे? तुमची आवडती म्हण कोणती आहे? ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मला. कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तुमची आवडती म्हण कोणती आहे. त्यानंतर पुढची म्हण आहे पाय धरून बसणे. पाय धरून बसणे म्हणजे विनवणी करणे. पुढची म्हण आहे डोळे पाणावणे. या म्हणीचा अर्थ होतो भावुक होणे. त्यानंतर मनात घर करणे. मनात घर करणे म्हणजे काय? आवड निर्माण होणे. त्यानंतर हातावर तुरी देणे. हातावर तुरी देणे म्हणजे अपमान करणे. त्यानंतर आहे तोंडात बोटे घालणे म्हणजेच काय? आश्चर्यचकित होणे. अशा प्रकारे मित्रांनो, आता आपण पाहिल्या 100 महत्त्वाच्या म्हणी आणि त्यांचे अर्थ. अशाच प्रकारचे म्हणी आणि त्यांचे अर्थ असतील किंवा
सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आणि त्यांबद्दलचे सर्व सराव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.